आमच्या हक्काचं या बांधवांसाठी जे खासगीकरण करत आहे त्या खासगीकरणातून कुठं आरक्षण दिसतंय, कुठल्या गोष्टी बाबी आपल्या बाबतीत सकारात्मक दिसत आहे? सारख्या झोपलेल्या सरकारच्या छाताडावर बसून या आजच्या उलगुलांच्या माध्यमातून त्याच्या जर हा प्रश्न मांडला असता, या आदिवासींच्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडला असता, तर त्यांना खऱ्या अर्थाने विधानसभेत प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळाला असता. भाषण बंद, प्रत्येकाने माईक द्यायचं. आता त्याच्यासाठी आले का? इतके दिवस काय मेले होते का? सगळ्यांना मानाचा जय आदिवासी जय जोहार. तरी आज दिनांक 25 ऑक्टोबर आज आपल्या उलगुलान मोर्चाचा दिनांक तारीख आहे, म्हणजे जन आक्रोश मोर्चा आहे. आपण आता आदिवासी विकास भवनच्या बाहेर आहे. तरी आज उलगुलान खूप मोठा आक्रोश मोर्चा आहे. गेले 45 दिवस जे आंदोलन चाललेलं, ज्या भरपूर काही त्यांच्या मागण्या होत्या, शेवटी आज त्या आंदोलनाला एक मोठा महामोर्चाची दिशा मिळालेली आहे. तरी आज आपण नेमकं आंदोलन कोणत्या विषयी आहे हे आपण जाणून घेऊयात. तर आपल्यासोबत आहेत जयेशचे प्रशांत. नमस्कार, जय आदिवासी. आज जे काही 1751 पदे बाह्यस्रोत खाजगीकरण मार्फत भरण्यात येतात ते रद्द करून जे रेग्युलर पद्धतीने चालू आहे ते भरण्यात यावे, ही अशी मागणी स्थानिक जे काही शिक्षक रोजंदारी कर्मचारी होते त्यांचं होती. आणि प्लस आपली जे काही 12,500 सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे ती आत्तापर्यंत भरण्यात आलेली नाही. ती भरण्याबाबत व पेसा भरतीबाबत आणि इतर अशा 11 मागण्या आहेत ते घेऊन आज जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहा ही सर्वांना नम्र विनंती. जय आदिवासी. तरी उपस्थित आता आहे, आता बाकी पब्लिक आलेली आहे ती तपोवनला आहे. आता आपण तपोवनला जाऊयात. आदिवासी विकास भवनला इथं आपण फक्त बघायला आलेलो की काय कोणत्या परिस्थिती आहे सध्या इथं. आता इथून आपण तपोवन जाऊ. तपोवनपासून पूर्ण रॅली पूर्ण नाशिकहून निम्मानीतून आरकेहून मेयर सिग्नलपासून जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर डायरेक्ट इथं आदिवासी विकास भवनला तिथं येऊन समाप्त होईल. तरी आपण या जन आक्रोश मोर्चासाठी किती गर्दी आहे ते बघूयात पुढं, आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मागण्या आहेत आणि लोकांचं याच्यावरती मुद्दे काय ते आपण सर्व जाणून घेऊयात. तरी आदिवासी मित्रांनो, तुम्ही आदिवासी आहेत म्हणून हा जन आक्रोश मोर्चाचा व्हिडिओ बघतात, मला माहिती आहे. नेहमी आदिवासीसोबत अन्याय का होतो गेल्या आपण वर्षभरात 5 वर्षापासून बघत आलो. समजा मणिपूरचा हत्याकांड झाला सर्वांचा, एवढी मोठी आदिवासींचा त्यावेळेस अत्याचार केला, आणि त्यानंतर हसदेव जंगल, त्यानंतर खूप काही अशा आहेत की जिकडं आदिवासींना डावलण्यात येते किंवा आदिवासी समाजाला कुठंतरी एक खालचा दर्जा किंवा कुठंतरी नेहमी त्यांच्यासोबत अन्याय होत आलेला. तरी आज आपण नेहमी मोर्चा का काढावा, नेहमी मोर्चा काढण्याची वेळ काय येते, सरकारला याबद्दल आपल्या समाजाबद्दल जाणीव नाही का? तरी आपण प्रत्येकाचं मत जाणून घेऊया की कोणत्या प्रकारे आपल्यावरती अन्याय अत्याचार होतो. तर व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय आदिवासी जय जोहार. ओके, एक मिनटं. तरी आजच्या आपल्या मोर्चाचं महत्त्व आणि एवढ्या 45 दिवसापासून जो मोर्चा चाललेला त्याचा आज महामोर्चाचा एक निर्माण झालं. तर तुम्ही काय सांगाल, आजच्या दिवशी हा उलगुलान मोर्चा का ठेवला आणि कशासाठी ठेवलेला आहे? नक्कीच एक सांगावं लागेल मला की संविधान धोक्यात आहे हे वाक्य आज परिपूर्ण आपल्याशी जुळत आहे. आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रामध्ये जर आपण खासगीकरण जे आलेलं आहे या बांधवांसाठी जे खासगीकरण करत आहे त्या खासगीकरणातून कुठं आरक्षण दिसतंय, कुठल्या गोष्टी बाबी आपल्या बाबतीत सकारात्मक दिसत आहे. आणि म्हणून हा जो उलगुलान जन आक्रोश मोर्चा आहे हा खास आज आदिवासी विकास विभागासाठी केलेल्या खासगीकरणाच्या विषयावरती आहे आणि इतर ज्या आदिवासी समाजाच्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आहे. आम्ही गेल्या 47-48 दिवसापासून ओरडून सांगतोय की शासनाने जागे व्हावे, परंतु मला असं वाटतं की आदिवासी समाजाचा आवाज त्या शासनापर्यंत जात नव्हता. आणि म्हणून सकल आदिवासी समाजाच्या अनेक संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, या सगळ्यांनी आता एकवटलेले आहेत आणि या सरकारची झाकणं उघडण्यासाठी, कानातली बोळे काढण्यासाठी सर्व आज हा समाज उलगुलान घेऊन आदिवासी विकास विभागावर धडकवेल. आणि मला तर वाटतं नुसतं आदिवासी विकास विभाग मंत्रीच नाही तर सचिव असेल, आयुक्त असतील, जे आदिवासी समाजाच्या विरोधक आहेत त्यांना हटवण्याची मागणी सुद्धा आज या मोर्चातून होणार आहे. जय आदिवासी. जय आदिवासी. देशाला भारत माता म्हणतो, पण ह्याच भारत मातांच्या आया भगिनींची आपण दुर्दशा बघतो आहे. अजूनही समाज जागृत होणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी जीही मंडळी आलेली आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आलेले आहेत. आता थोड्या वेळामध्ये माननीय खासदार गोवलदादा पाडवी पण या ठिकाणी येणार आहेत.
आणि प्रवीण दादा चौरे हे पण या ठिकाणी उपस्थित होणार आहे. तर या ठिकाणी योगिता बालीला आणि ललित हे दोघांचे प्रतिनिधी असले तरी सुद्धा मला असं वाटतं सगळ्यांच्या व्यथा आणि कथा सारख्याच आहेत. कोणीतरी लीडर असावं लागतं म्हणून योगिता या ठिकाणी आहे, कोणीतरी लीडर असावं लागतं म्हणून ललित दादा इथं प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं गरज सर आणि वैद्य मरो ही जी पॉलिसी सरकार अवलंबत आहे, जोपर्यंत गरज होती तोपर्यंत यांना राबवून घेतलं आणि म्हणतात ना अपेक्षांचं गाजर दाखवलं. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा वेळ आली, पैसा दिसला आणि खाजगीकरण जे आपण म्हणतो की सगळीकडे खाजगीकरण होणार आहे आणि हे खाजगीकरण होत असताना पहिला प्रयोग करायचा तर सगळ्यात सोपा विभाग म्हणजे आदिवासी विभाग. निधी द्यायचा, लाडकी बहीण योजना, आदिवासी विभाग. कोणतंही काही असलं की पहिले फक्त आदिवासी विभाग दिसतो आणि अशोक बागुलांनी सांगितलं त्या पद्धतीने ही प्रयोगशाळा जणू काय आश्रम शाळांवरच होत आहे आणि हा प्रयोग हाणून पाडला जाईल याची ग्वाही दिलं तुम्हाला कधी सक्सेस ती लढायेंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा, सावित्रीबाईंचा, भगवान बिरसा मुंडांचा. जय जोहार, जय आदिवासी. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा महिलांचं इथं आमच्या हक्काचं या सरकारचं करायचं काय, आदिवासी समाजाला कशासाठी आरक्षण गायकवाड सर बोला. तरी पण तपोवनपासून आपल्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. खूप लांबून लोक आलेले आहेत की ज्यांच्या आपल्या अपेक्षा आहेत, ज्यांच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या आजच्या दिवसात. आणि बघू शकता नारी शक्तीची ताकद जी मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. तरी अजून बाकी गाड्या येतात. खेड्यावर पावसामुळे लेट झालं असल्यामुळं हळूहळू गर्दी जमते. सर्व माझ्या बंधू भगिनींना विनंती कर पुकार, को कर पुकार, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे बायस रात रद्द करा, अरे बायस रात रद्द करा, अरे बायस रात रद्द करा. अरे नोकरी आमच्या हक्काचं, अरे नोकरी आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं. अरे बायस रात रद्द करा. तुलकुलान जैन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता खूप सारा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. कृष्ण आबाई गाडी घेऊन जातोय आपल्याला देत राहू. महेंद्र सिंह. तर या आदिवासी मंडळी आता मोर्चाला सुरुवात झालेली. बघता खूपच सारी पब्लिक जमलेली आहे आणि खूप सारे लोक आपल्या आदिवासी बांधव, समाज बांधव, म्हातारे असतील, कोतारे असतील किंवा सगळे तरुण मित्रमंडळ, सगळे लहान मुलं सगळे तिथे जमलेले आहेत प्रत्येकजण. आणि आपण आता हा बिराड मोर्चा घेऊन आदिवासी विकास भवनात जाणार आहे. आता इथून तपोवनातून सुरुवात झालेली आहे. तरी पुढं व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला समजेलच. घेतो सगळं.
तर जय आदिवासी मित्रांनो, आपल्याला आंदोलनासाठी पालघरचे आपले यूट्यूब स्टार रील स्टार निलेश दादा आणि त्यांची वहिनी दोघे मिळून आलेले, तर ते खूप लांबून आले. आपण त्यांच्याकडून आल्याबद्दल त्यांचे 2 शब्द घेऊ. काय म्हणतो? थँक्यू सो मच आणि सगळ्यांना जय आदिवासी, जय जोहार. तर मित्रांनो, जसं आम्हाला प्रेम करताय तसं तुम्ही आपल्या द ग्रेट आदिवासी हा यूट्यूब चॅनल आहे आपल्या भावाचं, जाऊन त्याला पण असंच प्रेम करत राहा, कारण एक आपला आदिवासी पुढे जाईल तर आम्हालाच खूप भारी वाटेल. तुम्ही धन्यवाद. नाशिकला एवढे पालघरून खूप लांबून आले, तर तुमचे खूप धन्यवाद आपल्या समाजासाठी. आणि एवढी सगळी मंडळी वाट बघताय, मोर्चाच्या साईडने येतोय, मोर्चा येतोय आणि आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी म्हणजे एकत्र बरं वाटेल. म्हणजे कसं की आता खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर आल्या नाहीत, पण आपण जोपर्यंत लढणार नाही तोपर्यंत आपल्याला पण समजणार नाही. मग आम्ही आज जो मोर्चा आहे त्यासाठी सगळे आदिवासी बांधव इथं जमा होणार आहेत. अजून मोर्चा येतोय. धन्यवाद. थँक्यू. आदिवासी जन आक्रोश मोर्चा आता येऊन धडकलेला आहे पंचवटी कारंजापर्यंत, आणि तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी जबरदस्त आहे. तर गर्दी शेवटी पंचवटी कारंजापर्यंत येऊन पोचलेली आहे, आणि तुम्ही बघू शकता जन आक्रोश किती आहे मोर्चाला. ही तर फक्त सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. विनंती आहे गाडीचा पुढे साऊ आंबेडकरांचा. इथं फक्त निम्मी लोकसंख्या आलेली आहे, बाकीचे लोक मागच आहेत. तिथपर्यंत पूर्ण असा रस्ता आलेला आहे. करायची वेळ का आदिवासी मित्रांनो, आता मोर्चा आपला आरकेकडे निघालेला आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. अरे मोदी सरकार चोर है. आदिवासी विकास आमच्या हक्कात. आदिवासी भीक मागते. आवाज दो. अरे आवाज दो. बेरोजगार तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे. बेरोजगार तरुणांना न्याय. जेव्हा आदिवासी समाज हा अशिक्षित होता तेव्हा आदिवासी समाजाच्या जमिनी ह्या स्वतःच्या होत्या, आणि आता आदिवासी समाज हा शिक्षित झालेला आहे, तर ही जमिनी ह्या सरकारच्या झालेल्या आहेत. हे असं का वन हक्क कायदा कुठे गेला? जेव्हा जमिनी प्रत्येकाकडं आपल्या स्वतःच्या जमिनी आपल्या राहिल्या नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आदिवासी समाजाच्या सरकारने हिरावून घेतलेल्या आहेत. भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून ह्या जमिनीवर, ह्या भारतावर आदिवासींचं राज्य होतं. आदिवासी कसत होते आणि आदिवासी बांधव हा राबत होता. सरकार हा 1945-47 नंतर अंमलात आलेला आहे. त्याच्या आधीपासून आम्ही आदिवासी इथं आहोत. मग सरकार का बरं सांगतंय जमिनी त्यांच्या आहेत, वन आमचं आहे, जल जंगल जमिनीचे मालक आम्ही आहोत. मग आम्हाला ह्या जमिनीपासनं का बरं हिरावलं जात आहे? ह्यावर नक्कीच तुम्हाला काही दिवसात अंमलबजावणी दिसेल किंवा हा जन आक्रोशबद्दल तुम्हाला त्याच्यावर कारवाई दिसेल. जय आदिवासी. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा असे मोर्चे खूप सारे निघताना बघितले आहेत, पण आता कोणतीच निवडणूक नाही. पण आता मंत्री संत्री कुठे गेले? त्यांच्या पोळ्या भाजून झाल्यात, तर आता कोणी दिसत नाही. हां, जेव्हा जनतेला प्रश्न आहे की जेव्हा त्यांचं स्वतःच पोळी भाजायची असते तेव्हा ते स्वतः पुढं येतात. आता कुठं आहेत ते? लेकर ही जाएंगे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरगाणे जान पानशान गावित एडिट्स आपल्या सोबत आहेत. तरी आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आपलंच आहे. मोर्चा बघता बघता आडकेवरती येऊन पोहोचलेला आहे. क्रांतीचा हिरा, कडकिल्ल्यांचे वारसदार, कीर्तिवंत, यशवंत, गुणवंत, नामवंत, तळाशी झुंजणारा, वाऱ्याच्या वेगाने पळणारा, चित्त्यासारखा चपल, सह्याद्रीचा डाणेवाग, भारत देशाचा मालक. पण बाह्यस्रोत म्हणजे पेशाला या ठिकाणी छाटण्याचं काम केलं जातंय, आपलं आरक्षण छाटण्याचं काम केलं जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे खास करून की आदिवासी विकास विभाग हे 2 प्रकारच्या शाळा चालवतोय. एक अनुदानित आश्रमशाळा आणि दुसरं विनानुदानित आश्रमशाळा. काही संस्था ह्या आश्रमशाळा चालतात आणि काही संस्था ह्या शासकीय आश्रमशाळा आहेत. विनानुदानित आश्रमशाळा या संस्था चालवतात. त्या ठिकाणी सरळ नेहमीप्रमाणे शिक्षक भरले जातात, त्यांना पगार दिला जातो आणि तेच आदिवासी विकास भवनमध्ये दुसरा जो पार्ट आहे त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग हा शासकीय शाळा चालवतो, आश्रमशाळा. त्या शासकीय आश्रमशाळेमध्ये मात्र बाह्यस्रोत प्रक्रिया आहे. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये 2 भाग, म्हणजे एकाला वाढायचं आणि दुसऱ्याला वाढायचं नाही, अशी जर प्रक्रिया सुरू असली तर मग या ठिकाणी मोठा घाला आमच्यावरती आलाय. आणि सर्वात कोण म्हणता देत नाही, हम हमारा हक मांगते, हम हमारा हक मांगते, एक तीर एक कमान, नीम का भत्ता कड़वा है, नीम का भत्ता कड़वा है, पाऊस पडला घराचा. तरी तनू आलेले आहे आंदोलनात सहभागी होण्यासाठी. सोनाली आलेले आहे, वर्षा आलेले आहे, इकडं कृष्णा, इकडं रोशन आंदोलनात पहिल्यापासून आमच्यासोबत आहे. आम्ही तपोवनापासून सोबत होतो आणि आत्ता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकलेला आहे मोर्चा. पाऊस पण आलेला आहे, बघूया आता पुढे काय होतं आहे. आपल्यासोबत आहेत मागच्या वेळेस आंदोलन झालेलं तेव्हा बुलंद आवाज इगतपुरीच्या बेबीताई आहेत, त्यांचं म्हणणं आज आपण जाणून घेऊयात. बोला. सर्वांना जय आदिवासी. आज आदिवासी समाज उतरलेला आहे, तो बंद करावा याच्यासाठी, कारण खाजगीकरण आणलेलं आहे. त्या आदिवासी समाजाला कुठंतरी उपाय आहे, कारण आम्ही मुलं शिक्षणासाठी सगळे बोलतात का शिक्षण मला फ्री आहे, शिक्षण फक्त शिक्षण त्याच्यामध्ये तसं काही नाही. आता आश्रमशाळेत जर मास्तरच शिकवाय नाही तर आमची पोरं शिकतील पुढं. मग हा सरकारचा करायचा काय? हे सरकार बोलतो का शिक्षण आदिवासी समाजाला पण या काही नाही. आजची परिस्थिती जर पाहिली तर तेवढे आश्रमशाळा आहे ना, तर सगळी पोरं शिक्षकाची शाळेत आहे. आज 2 महिन्यापासून आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलनात सगळं शिक्षक आहे इकडं नाशिकला आणि त्या आश्रमशाळेवरती शिक्षकच नाही. यांच्या आता यांनी चाचण्या घेतल्या परीक्षा, तर त्या पोरांना जर मास्तरांनी शिकवेलच नाही तर त्या पोरा शिकतील कशी आणि आमची पुढची पिढी आदिवासी समाजाची ती शिकल कशी आणि पुढे जाईल कशी. एवढं बोलते आणि माझा 2 शब्द थांबवते. सगळ्यांना काय चुकलं असेल तर माफ करा आणि जय आदिवासी. आमच्या मागण्या पूर्ण करा.
बिरसा मुंडा खरे पुकार. आपल्यासोबत नवनाथ सर आहेत, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून आपण आजच्या दिवसाचं महामोर्चाचं आपण त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते जाणून घेऊयात. आपली पहिली मागणी आहे की जी मुलं शासकीय आश्रमशाळांवरती कर्मचारी म्हणून वर्ग 3 आणि वर्ग 4चे जे कर्मचारी आहेत ते लोकांनी 7-7, 8-8 वर्ष काम केलेलं आहे, काहींनी 9 वर्ष केलेलं आहे, काहींनी 5 वर्ष केलेलं आहे. ही मुलं तेव्हा काम करत होती, ते सरकारला चालत होतं, कॉन्ट्रॅक्ट बेस होती. आणि आत्ता ही लोक गव्हर्नमेंट म्हणत आहे की बाबा हा मुळात जे BJP सरकार आलं त्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या लोकांवरती यांच्या नोकऱ्यांवरती गदा आली. आणि मग आता हे मंत्री आणि ही सगळी मंडळी सांगते की बाबा आत्ता जे आहे ते बाह्य स्रोतांद्वारे ते कर्मचारी भरले जाणार. मग ह्या लोकांनी 5-5, 10-10 वर्ष तिथं काम केलेलं, हे लोकांनी करायचं काय? यांना त्यांच्या नोकरीमध्ये संरक्षण मिळावं, त्यांना त्या सेवा संरक्षण देण्यात यावं शासनाकडून, ही आमची पहिली मागणी आहे. त्यानंतर सरकार जे म्हणते की आम्ही बाह्य स्रोतांद्वारे शिक्षक पद भरती करू, बाह्य स्रोतांद्वारे जे कर्मचारी आहेत ते भरती करू, हे आम्हाला मंजूरच नाही आहे. हा आदिवासी समाजावरती मोठा घाला आहे, आमच्या संविधानिक अधिकारांचा हनन आहे. आणि असं जर होत असेल तर आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलेलं आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून हे आजचं हे आंदोलन आहे. जर हे सरकार आमच्या नोकऱ्या आणि आम्हाला ते संरक्षण आमच्या मुलांना देत नसेल तर अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. आमच्यावरती असंविधानिक अधिकारामधून तुम्ही जर अशी सगळं काही कारस्थान करत असेल तर हे कदापिही आदिवासी समाजाला मान्य नाही. आणि बिरसा ब्रिगेडचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून या बाबतीमध्ये तुम्हाला नक्कीच जा विचारल्याशिवाय राहणार नाही. गेली 2 महिने होत आले, तिथले जे विद्यार्थी आहेत, कर्मचारी इकडं आंदोलनामुळे असल्यामुळे त्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत त्यांना शिकवायला. तिथं जे काही सहाय्यक म्हणून जे कर्मचारी काम करत होते ते कर्मचारी तिथं नाही आहेत. त्या लहान लहान मुलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे. राईट टू एज्युकेशनच्या जो काही अधिकार आहे, कायदा आहे, त्या कायद्याचं पूर्णतः उल्लंघन ह्या सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे नैतिकता म्हणून ह्या अशोक उईकेने पहिला राजीनामा द्यायला पाहिजे, तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. अन्यथा आम्ही आंदोलन घेणार नाही. याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होईल, याची शासनाने दखल घ्यावी. परत एकदा घोषणा द्या ना एकदा. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. आदिवासी समाजाचे रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4चे कर्मचारी आदिवासी आयुक्तालयावरती बेमुदत उपोषणाला बसलेले, परंतु जे सुस्ताडासारखं झोपलेलं सरकार आहे, गेंड्याच्या कातडीचं जे मनवादी भाजपा सरकार आहे, ते अजूनही आदिवासी रोजंदारी शिक्षक आणि ते इतर वर्ग 3, वर्ग 4चे जे आपले कामाटी शिवपैकी हे जे लोक आहेत ते बसलेले, त्यांच्याकडे अजूनही लक्ष देत नाही. त्यामुळं सर्वप्रथम या मनवादी मोदी सरकारचा जाहीर निषेध आणि या सुस्ताडासारख्या झोपलेल्या सरकारच्या छाताडावर बसून या आजच्या उलगुलांच्या माध्यमातून त्याच्या नरडीचा गोट घेऊन खऱ्या अर्थाने या रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी उलगुलाने. आणि आपण बघतोय जे कर्मचारी 1 वर्षापासून काम करतात, सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांना बाह्यस्रोतद्वारे त्यांना आदेश न देता त्यांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे जो आदेश दिला जायचा 11-11 महिन्याचा, तो आदेश तात्काळ द्यावा. कारण हे त्यांच्या हक्काचं आहे, एक नाही कोणाच्या बापाचं. त्याच्यामुळं आदिवासीचा कायदा कोणी मोडण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांनी आदिवासी समाजाचा कायदा मोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना वेळोवेळी आदिवासी समाजाने त्याची जागा दाखवून दिलेली आहे. त्यामुळं त्याचसोबत आदिवासी समाजाचे 26 आमदार, 4 खासदार सगळ्यात याला जबाबदार आहे. कारण कोणत्याही आदिवासी आमदार खासदाराने आदिवासी शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधान भवनात, अधिवेशनात, संसदेत मांडला नाही. त्यामुळे सर्वप्रथम आदिवासी आमदार खासदार या गोष्टीला जबाबदार असले मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आदिवासी समाजाला कळलं पाहिजे की परिस्थिती कोणामुळे आली, ही आदिवासी आमदार खासदार नेत्यांमुळे ही परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने अशा आदिवासी समाजाच्या आमदार खासदारांना त्याची जागा दिखून द्यायला पाहिजे. त्यामुळे मी सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो, आज तुमचं जसा द्रोणाचार्याने कपटाने अंगठा घेतला भगवान एकलव्याचा, तसाच अंगठा आज शिक्षणाचं खाजगीकरणाच्या माध्यमातून आणि शासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरणातून तो आरक्षणाचा अंगठा घेण्याचं षडयंत्र, हे आजचा जो द्रोणाचार्य आहे महायुती सरकार, फडणवीस
मोदी, अजितदादा, अमित शाह, एकनाथ शिंदे हे महायुती सरकार आजचा द्रोणाचार्य कप्ताने आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा आणि शासकीय नोकऱ्यांचा खाजगीकरणाच्या अंगठा घेण्याचा प्रयत्न करतोय. तो अंगठा आम्हाला वाचवायचा आहे आणि आमचा समाज गणेश भाऊचं म्हणणं ऐकून घ्यावं आपण या मोर्चाबद्दल. तब्बल 40 दिवस हे रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी आदिवासी विकास विभागासमोर बसलेले आहेत, परंतु यांच्याकडं कोणीही लक्ष देत नाही. आज ही मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ कोणामुळे आलेली आहे तर फक्त ह्या 25 आमदार आणि 4 खासदारांमुळे आलेले आहे. यांनी जर विधानसभेत आणि लोकसभेत जर हा प्रश्न मांडला असता, या आदिवासींच्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडला असता, तर त्यांना खऱ्या अर्थाने विधानसभेत प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळाला असता. परंतु हे 25 आमदार आणि 4 खासदार कुठेही बोलताना दिसत नाही. फक्त त्यांनी आदिवासी समाजाचं जे ST आरक्षण आहे, या आरक्षणावर निवडून येण्यापुरतं ते गाजर देत असतात आदिवासी समाजाला, आणि निवडून आले का तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं सांगत असतात. त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आपल्या आदिवासी समाजावर आलेली आहे. आता कुठंतरी आदिवासी समाजाने जागा झालं पाहिजे आणि या उलगुलान मोर्चाच्या अनुषंगाने या आदिवासी आमदार आणि 4 खासदारांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आणि या ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही यांच्यासोबत सदैव पाठी आहोत आणि शेवटपर्यंत राहू. धन्यवाद. जय आदिवासी. केसावरती झालंच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, केसावरती झालंच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बंद करा, बंद करा, खालीकरण बंद करा. नरेंद्र भाऊ, एवढा पाणी पाऊस आहे तरी पण आंदोलन थांबलेलं नाही आपलं, तुझं काय म्हणणं आहे? आंदोलन थांबायलाच नाही पाहिजे, पेसा भरती झालीच पाहिजे, पैसा भरती, झालीच पाहिजे, पैसा भरती झालीच पाहिजे. छेडलं होतं आणि त्यासाठी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्यामध्ये याचिका मी होतो आणि माझे सहकारी मित्र, माझे सिनियर वकील ॲडव्होकेट योगेश कुलकर सर हे आमचे सिनियर होते. त्यावेळेस राहुल सर त्यावेळेस जेव्हा हायकोर्ट यंत्रणा सर्व विभागाची 25 मिनिटं बैठक होते आणि मग सरकार सांगते हे आपलं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. अरे मग अन्याय नाही तर काय? आणि म्हणून हा प्रश्न विचारायला या ठिकाणी सगळ्या आदिवासी समाजात उभा आणि म्हणून पुन्हा सांगतो मला गर्वा बांधवांना आपल्याला प्रश्न पडला असेल, आपण सगळे इथे आपण मगापासून सगळे चालू आहे, सगळेजण बोलतात, पण नेमकी प्रश्न काय येतात त्यांनी कर्मचारी म्हणून समजून सांगतो. आदिवासी विकास विभागामध्ये 21 मे 2025 रोजी आउटसोर्सिंग मध्ये खासगीकरणाच्या माध्यमातून शिक्षक आणण्याचं षडयंत्र ते पत्र या शासनाने काढलं. आता आउटसोर्सिंग म्हणजे काय? बाहेरून कंपनी आणेल आणि मग शिक्षक आपल्या शाळेवर देतील. आम्ही प्रश्न विचारला असं का? तर म्हणे तुमच्या क्वालिटी नाही. आम्ही विचारलं क्वालिटी म्हणजे काय? त्याचंही उत्तर त्यांना देता आलं नाही. आणि कंपनीच्या माध्यमातून आदेश दिले तर द्यावं तर द्यावं कोणाला? आम्हालाच. आणि मला आपल्या माध्यमातून शासनालाही प्रश्न विचारायचा. मग आता जर तुम्हाला क्वालिटी आठवत असेल तर या देशाचे आपण मूळ मालक विसरून चालणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या 38 ते 40 संघटनांनी त्या आधी सोबत होत्या, आजही सोबत आहेत, उद्याही सोबत राहतील. आधीपासून विचार करून ठेवला होता जर माझ्या बाळांना, माझ्या मुलांना, माझ्या बांधवांना जर न्याय मिळाला नाही तर त्यांनी सांगितलेलं होतं जे आक्रोश किती निर्माण होईल पण आता सगळ्यांना दिसतं. म्हणून या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम आदिवासी बांधवांना, सकल आदिवासी समाजाला मी एक आदिवासी मुलगा म्हणून मनापासून हृदयापासून जोहार करतो. कारण यानंतर मला नाही वाटत परदेश शासन आपल्यावर असा अन्याय करेल. आणि अन्याय जर केला तर तो फोडून काढण्याची ताकद आपल्यात आहे हे आज पुन्हा आपण दाखवून देतो. मी फार जास्त काय बोलणार नाही. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्या आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसभा प्रतिनिधी, विधानसभा सगळ्यांचे हाल आहेत. हे इतके दिवस यांनी त्यांच्या स्वार्थासाठी हे हाल लावलेले. म्हणून या ठिकाणी मित्रांनो, आपण आजचा हा मोर्चा आपल्याला या ठिकाणी यांनी न्याय देतील हे मला इतर या ठिकाणी म्हणजे वाटत नाही. आणि म्हणून पुढची तयारी निश्चितपणे आपण याची पुढची तयारी याही पेक्षा 10 पटीने हे मुंबईचं विधान भवन आपल्याला गाठायचंय. आणि त्या बाबतीमध्ये अनुसूचित जमाती कल्याण समिती आहे. त्या समितीचे अध्यक्ष
त्या समितीच्या सर्व आमदार आणि असलेले आपले सर्व 25च्या 25 आमदार या प्रत्येकाला आपण गळ्याला धरून हे विधान भवनात आपण घेऊन यायचंय. गळ्याला धरून लक्षात ठेवा, त्यांना सांगायचंय आमच्यामुळे तुम्हाला हे सगळं आरक्षण मिळालेलं आहे, हे संविधानामुळे आरक्षण मिळालेलं आहे, आमच्यामुळे तुम्हाला हे प्रतिनिधित्व करायचं ही संधी मिळालेली आहे. भाषण बंद, प्रत्येकाने माईक घ्यायचा. आता त्याच्यासाठी आले का? इतके दिवस काय मेले होते का? भाषण बंद. इतके दिवस कुठे झोपले होते सगळे? बरोबर आहे. भाषण बंद, भाषण बंद, बरोबर आहे. भाषण बंद, भाषण बंद, आतमध्ये पाठवा. 40 दिवस कोण होता इथं? कशासाठी आले? तरी जाता जाता सगळ्यांना जय आदिवासी मोर्चा संपलेला आहे. प्रत्येक वर्षी जसं प्रत्येक मोर्चाला होतं आश्वासनं दिले जातात आणि बिचारे आपले जे खेड्यापाड्यातून लोक येतात त्यांना परत पाठवले जातं. तरी आता आपण बघूयात की पुढे काय होतं. ह्या वेळेस पण आपल्याला पाठवून दिलेलं आहे आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले, मोर्चा संपलेला आहे. पावसाचे लोक आले आणि ज्या प्रत्येक वेळेस जे होतं तेच ह्या वेळेस पण झालेलं आहे. मागण्या काय पूर्ण झालेल्या नाही आहेत. तरी गुरुवारपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे. बघूयात पुढे काय होतं. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय आदिवासी.